कोणाची गोष्ट सांगते? छत्रपती शिवाजी महाराजांची. शिवाजी महाराजांनी अफजल खानाला कसं मारलं ते पाहायचं आपल्याला. तुम्हाला माहिती का अफजल खान कोण होता? माहिती अफजल खान? बघितलाय का फोटो मध्ये? तुम्हाला हिस्ट्री आहे, इतिहास आहे तुम्हाला? इतिहासाच्या पुस्तकामध्ये तुम्हाला अफजल खानाचा फोटो दिसतो. आणि तो अफजल खान कसा असतो? खूप मोठा असतो, उंच असतो, असा 7 फूट त्याची उंची असते, प्रचंड मोठा, बलाढ्य आणि शरीरानं कसा असतो? धारदीप्पट. त्या तुलनेत शिवाजी महाराज कसे होते? कमी उंचीचे होते. तो पूर्ण जो अफजल खान होता तो कोण होता? एक राक्षसासारखा मनुष्य होता. तर आता त्या राक्षसाचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी कसा केलाय ते आपण पाहणार. तर पहा, घटना होती 10 नोव्हेंबर 1659 ची. कितीची? 10 नोव्हेंबर 1659 ची घटना. मग शिवाजी महाराज कोणाला भेटायला गेले होते त्या दिवशी? अफजल खानाला. कोणाला? आणि अफजल खान जो होता तो तुम्हाला मी सांगितलं तो कसा होता? प्रचंड बलाढ्य आणि खूप शक्तिशाली होता. शिवाजी महाराज कसे होते? हे नाही होते. त्याच्यानंतर शिवाजी महाराज शक्तीपेक्षा जास्त युक्तीवरती विश्वास ठेवायचे. आपल्या डोक्यामध्ये नवीन नवीन आयडिया येतात बघा, काहीतरी करण्याच्या. ज्याला आयडिया आलाय की नवीन नवीन काहीतरी नवीन नवीन करत राहायचं, काहीतरी तेच ते करत राहायचं का? नाही, काहीतरी नवीन नवीन शिकत राहायचं. मग आता पहा, शिवाजी महाराज 12:35 किती वाजून? 12:35 निघाले होते. कोणाच्या भेटीला? अफजल खानाच्या भेटीला. अफजल खानाच्या भेटीला. मग तिथे शिवाजी महाराज पोहोचले. कुठे? अफजल खानाच्या भेटीला पोहोचले शिवाजी महाराज. मग शिवाजी महाराजांसोबत कोण कोण होतं? एक होते तानाजी, बाजी, यसाजी आणि जीवा महाला. यासारखे शूर मावळे घेऊन शिवाजी महाराज कुठे गेले होते? अफजल खानाला भेटायला. कोणाला भेटायला? अफजल खानाला भेटायला. तो जो अफजल खान होता तो अफजल खान कसा होता? क्रूर बुद्धीचा होता. कसा होता? क्रूर बुद्धीचा. म्हणजे तो जसा बोलत होता तसा तो होता का? नाही. मग त्यांनी काय म्हटलं की बुवा शिवाजीला आपण भेटायला बोलू. बरोबर? मग शिवाजी महाराज त्याला भेटायला जेव्हा गेले मग त्याला आनंद झाला. अरे आज तर मला कोणाला मारायचंय? शिवाजीला मारायचंय. कोणाला मारायचं? शिवाजीला. मग तो अफजल खान काय बोलला? आओ शिवाजी आओ. काय बोलला? आओ शिवाजी आओ और हमारे गले लग जाओ. हमारे गले लग जाओ. म्हणजे त्याचं कारण काय होतं? त्याला काय वाटलं की जसे शिवाजी महाराज आले तसं आपण काय करायचं? त्यांना असं पकडायचं आणि जसं पकडलं तसं काय करून टाकायचं? शिवाजी महाराजांना मारून टाकायचं. म्हणजे असा त्याच्या डोक्यामध्ये काय होता? विचार होता. पण शिवाजी महाराज हुशार होते. शिवाजी महाराज कसे होते? हुशार. शिवाजी महाराजांनी काय केलं? अंगात चिलखत घातलं. चिलखत म्हणजे कितीही जरी का वार केले तरीही ते आतमध्ये घुसत नाही. त्याच्यानंतर वाघ नख घेतले. कोणाला मारायला? अफजल खानाला. मग शिवाजी महाराज हळूहळू अफजल खानाजवळ गेले आणि अफजल खानाजवळ गेल्यानंतर त्यांनी काय केली? गळाभेट केली. गळाभेट म्हणजे आपण करतो ना फ्रेंड जर आपल्याला कधी मिळाला एखादा नवीन फ्रेंड आला तर आपण त्याच्या गळे मिळतो की नसे? तर मग तसे तर पहा, जसे शिवाजी महाराज अफजल खानाला भेटायला गेले तसे त्यांनी गळाभेट झाली. आणि जशी गळाभेट झाली आता अफजल खान पाहिला एवढा आणि शिवाजी महाराज होते एवढे. सोपं होतं का ते? मग त्या शिवाजी महाराजांना मारणं हे एकदम सोपी होतं अफजल खानासाठी. एकदम सोपी. म्हणजे जसं पकडलं आणि जसं पकडल्यानंतर जसं दाबलं तसं शिवाजी मेला असं अफजल खानाला वाटायचं. पण तसं झालेलं नाही. शिवाजी महाराज आणि अफजल खान काय केले? एक सर्व शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची गळाभेट झाली. जशी गळाभेट झाली तसं अफजल खानाने शिवाजी महाराजाला काय केलं? दाबलं
आणि जसं दाबलं तसं शिवाजी महाराजांच्या छातीवरती नाही, पाठीवरती वार केला. आणि जसा वार केला तसा शिवाजी महाराज मरणार होते का? नाही. कारण काय होतं, शिवाजी महाराजांनी आतमध्ये काय घातलं होतं? चिलखत. मग ते चिलखत असल्या कारणामुळे शिवाजी महाराज वाचले. शिवाजी महाराजांना काहीच नाही झालं. मग आता शिवाजी महाराजांनी काय केलं? जी वाघ नखं होती, शिवाजी महाराजांच्या बोटामध्ये जी वाघ नखं होती ती वाघ नखं घेऊन खानाचं काय केला? खानाचं काय फाडलं? पोट फाडलं. पोट. जी जयंती असते ती जयंती आपण मोठ्या उत्साहात साजरी करतो. बरोबर? बरोबर की नाही? आणि त्यासाठी आपण काय आणतो? डीजे आणतात लोक, डीजे. आता वास्तविक पाहता शिवाजी महाराज महान पुरुष होते का नव्हते? मग शिवाजी महाराजांच्या जयंतीला डीजे आणल्यानंतर सुद्धा आपण त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचे गाणे ऐकतो का? ऐकतो का? ते लावले जातात का? शिवाजी महाराजांचे पोहे लावले जातात का? काय लावलं जातं? डीजे वरती